सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। कारगाववरून आले। मला व्हॉट्सअपला स्टेटस पाहिला मी की असं आहे इंटरव्ह्यू वगैरे, त्यासाठी मी आले। खूप छान वाटलं मला इथं सगळ्या इंटरव्ह्यू वगैरे देऊन सगळे खूप छान बोलले, सगळे सहकार्य खूप छान केलं, भारी वाटतं ते मला। इलेक्शन पिझ्झा हटमध्ये झाले, त्यासाठी मी ट्रेनिंग करणार आहे महिन्याची सांगलीला। भारी वाटतं, थँक्यू। कालच मी मोबाईलला स्टेटस बघितलं होतं सुवर्णाताईंचं, तर मग मी त्यांच्या रेफरात सुवर्णाताईंचा नंबर मला भेटला। मग मी त्यानंतर इंटरव्ह्यूचं म्हणजे इंटरव्ह्यू दिला, त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं। बरेच क्वेश्चन विचारले मला आणि आता मला खूप आनंद झाला। ताईंचं मी खूप खूप आभारी आहे, अर्चना ताईंचं खूप खूप आभारी आहे। पिझ्झा हटमध्ये आणि नंतर मी इंटरव्ह्यू दिला SBIमध्ये, तर माझं तिथं क्रेडिट याच्यासाठी सिलेक्शन झालं आहे। नमस्कार, माझं नाव रेणुका जाधव आहे। मी सिंधुदुर्ग देवगडवरून आली आहे, पण मला जॉब सर्च करायचं होतं साताऱ्यामध्ये। तर मला श्रीमती अर्चनाताईंनी माझ्यासाठी खूप हेल्प केली, कारण माझे रिलेटिव्ह आहेत, त्यांच्या थ्रू मला त्यांच्याशी ओळख झाली। त्यांनी मला MIDCमध्ये पण प्रथमतः जॉब मिळवून दिला होता, त्याच्यासाठी सहकार्य केलं होतं। परत दुसरी अपॉर्च्युनिटी पण मला ह्या योजनेमार्फत मिळाली, त्याच्यामध्ये माझं आकाशगंगा सिलेक्शन झालं आहे सेल्सच्या प्रोफाईलमध्ये, आणि चांगल्या पद्धतीने हेल्प झाली सगळं रजिस्ट्रेशनपासून सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि सहकार्य खूप चांगल्या पद्धतीने मिळालं। आणि जसं आपण खूप यूथ आहे जे ॲक्च्युअली जॉब सर्चमध्ये आहे, त्यांच्यासाठी चांगलं मार्गदर्शन आणि खूप हेल्पफुल ठरणार आहे ही योजना। सो थँक्यू सो मच आमच्यासाठी खूप थँक्यू। मॅडम यांचं खूप मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळे आज मला इथे नोकरी मिळण्याची संधी मिळाली, आणि एवढ्या पटकन असं माझं काम होईल असं मला वाटलं नव्हतं। खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम। गुड आफ्टरनून, माझं नाव अमोल केंद्रे आहे। मी इथे जॉब फेअर लावलेलं आहे। माझी ताई आहे अर्चना ताई, त्यांनी हे अरेंज केलेलं आहे सगळं। कालपासून इथे जॉब प्लेसमेंट चालू आहे। माझं काल SBIमध्ये झालेलं आहे जॉब प्लेसमेंट, तर त्यासाठी मी ताईला हार्दिक शुभेच्छा सांगतो। पुढे असंच तिनं करत राहावं काम, आणि यूथला चांगला सपोर्ट होतो यामुळे, आणि जी आपली बेरोजगारी आहे ती चांगलीच कन्वर्ट होते रोजगारीमध्ये। असे उपक्रम तिनं वरच्यावर चालवले पाहिजेत, ही एक अपेक्षा आहे। थँक्यू।
तू पण कोण? मी तर पाठीशी आहेच तिच्या, काही लागलं तर मी आहेच, जवळच आहे तिच्या, त्यामुळं काय आहे, सगळा सपोर्ट आहे. थँक्यू. नमस्कार, मी शिवानी घोरपडे. कर्मप्रतिष्ठानच्या अर्चना देशमुख यांनी आता आज यूथसाठी खूप छान उपक्रम राबवला आहे. म्हणजे आजकाल नोकरीच्या संधी लवकरात लवकर उपलब्ध होत नाही, पण यांनी पुण्या मुंबईचा कंपनी आपल्या साताऱ्यात आणून साताऱ्याच्या सर्व युवकांना व युवतींना नोकरीची सुंदर सुवर्ण संधी आणून दिलेली आहे. कर्मरोजगार मेळाव्यातून काही मुलींना SBIमध्ये क्रेडिट कार्ड जो काही त्यांचा डिपार्टमेंट आहे त्याच्यात काम करण्याची संधी मिळाली. तर या मुलींचं सगळ्या ताईंचं सिलेक्शन, छोट्या छोट्या माझ्या मैत्रिणीचं सिलेक्शन क्रेडिट कार्डसाठी झालं आहे. त्यांना म्हणजे मला खूप छान वाटतं की या मुलींचा कॉन्फिडन्स आणखीन वाढणार आहे, त्यांना एक्सपोजर मिळणार आहे, त्यांना काय स्पर्धा चाललेली आहे जगात हे सगळं माहिती होणार आहे. खरं तर खूप पोटेन्शियल असतं आणि हे पोटेन्शियल कुठेतरी या माध्यमातून मुलींना मिळतं आणि मला खरंच खूप आनंद होतो की या मुली एका वेगळ्या आहेत. मला त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ऐकायला आवडेल. तुम्ही खुश आहात का नाही? आम्हाला पण म्हणजे काहीतरी करण्याची संधी भेटते ना अशा गोष्टींमधून, त्यामुळे बरी वाटेल, सुरुवात कुठून तरी होते. खरंच खूप आनंद होईल SBIमध्ये काम करताना, नवीन एक्सपिरियन्स भेटेल. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे आणि मी जॉबसाठी प्रयत्न करत होते. आज देशमुख मॅडमनी इथे ऑर्गनाईज केलं होतं जॉबसाठी. त्यासाठी मी जॉबसाठी प्रयत्न करण्यासाठी इकडे आले होते आणि आज मला त्यांच्यामुळे जॉब भेटत आहे. फायनान्समध्ये मला जॉब झाला आहे, सिलेक्शन झालं आहे आणि आता या 2 तारखेपासून मी त्या जॉबमध्ये जाणार आहे. तरी मॅडमचे खूप आभार मानते. थँक्यू सो मच. आज कर्म प्रतिष्ठानमार्फत जो आम्ही रोजगार मेळावा घेतला, या रोजगार मेळाव्याचं नियोजन खरं तर सोमवारपासून सुरुवात झाली आणि आज रविवार आहे. खूप शॉर्ट नोटीसवर आम्ही हे रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं. 2 दिवसात साधारण 250 अर्ज गेले. त्याच्यानंतर 250 अर्ज गेले, 50 मुलं आलीच नाही. आणि मी खरं तर पहिल्यांदा त्यांना आवाहन करेन की तुम्ही एक खूप चांगली संधी घालवली. इंटरव्ह्यू काय असतात, कसे फेस करायचे असतात. काही लोक घाबरली सुद्धा की नाही इंग्लिशमध्येच घेणार का, मग इकडं जावं लागेल का, तिकडं कराड, सांगली, सातारा. आपण खरं तर स्पर्धेच्या युगात राहतो मुलांनो. किती दिवस असं घाबरायचं? फेस करा, काय आहे ते बघा, शिका, माहिती घ्या, मग निर्णय घ्या. तर 50 अर्ज आले नाही. त्याच्यानंतर जी काही मुलं 200 मुलं होती त्याच्यापैकी ज्यांचं सिलेक्शन, बऱ्याच मुलांचं सिलेक्शन झालं. मगाशी सांगितलं तसं काही मुलांनी थोडं लांब पडतं आहे, कराड आहे, मग सांगलीला ट्रेनिंगला जावं लागेल, यामुळे ती मुली आले नाही किंवा त्यांनी जॉईनिंग घेतलं नाही. पण मला सांगायला खूप आनंद होत आहे, 70 मुलांचं सिलेक्शन आमच्याच्यानं IIFL, तुम्ही बघता इथं कंपनीज कुठल्या आहेत. पिझ्झा हट आहे, आकाशगंगा, KFC, IIFL, बास्किन अँड रॉबिन्स, जीनियस यासारख्या कंपनी झाल्या होत्या आणि या कंपनीने मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं एक्सपोजर देता यावं, या युवकांना घेता यावं म्हणून त्या कंपनी झाल्या. बऱ्याच मुली अजूनही मग हे काम कसं करू, ते काम कसं करू या पद्धतीनं सुद्धा पूर्वग्रह दूषित वाटल्या काही मुली. हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. पण इतके छान छान कंपनी आल्या, आम्हाला 70 मुलींना रिक्रूट करता आलं. अगदी एक वरचं काम करण्यासाठी की केअरटेकर म्हणून एका हॉस्टेलला केअरटेकर हवी होती, तर ते सुद्धा देता आले. यासारखे अगदी म्हणजे केअरटेकरपासून छान पद्धतीचे जॉब या मुली जर त्या स्पर्धेच्या युगात टिकणार आहेत तर ते पुढं अजून खूप ग्रो करतील, त्यांचा खूप विकास होईल.
सगळ्यात महत्त्वाचं आणि खूप खूप महत्त्वाचं, यासाठी मला मार्गदर्शन करणारे, माझ्या पाठीशी उभं राहणारे आमची डिवाइन सोल्युशनची टीम, मग ज्याच्यामध्ये चैताली आहे, श्रद्धा आहे, वैभव आहे, शिवा सर आहे, याच अजित केंद्रे वकील, तो भाऊ असला तरी त्यानं माझ्या पाठीशी खूप खंबीरपणानं उभं राहिलं आहे की दीदी तू हे करू शकतेस, तू कर. आणि म्हणून मला ही सगळी टीम त्यांनी उपलब्ध करून दिली. त्या टीमचा काम करण्याचा ज्यावेळेस आवाका बघितला त्यावेळेस कळालं, अरे आपण साताऱ्यात राहून फारच खूप छोटा विचार करतो, केवढं काम करतात ही मुलं मुली. आणि यांनी वेगवेगळ्या कंपनीज त्यांना अप्रोच करून त्यांचे HR बोलवून त्यांना इथंपर्यंत आणून त्यांना रिक्रुटमेंट मिळवून देण्यासाठीचे केलेले प्रयत्न आहेत, याला तोड नाही. त्यामुळे मी खरोखर श्रद्धा असेल, वैभव, चैताली, अजित, शिवा सगळ्यांचे खूप आभार मानते की तुम्ही मला खूप छान काम करण्याची संधी दिलेली आहे. मुला मुलींच्या चेहऱ्यावरचा, ज्यांना पहिल्यांदाच आले, माहीत नाही इंटरव्ह्यू काय आहे, पहिल्यांदाच आले, इंटरव्ह्यू दिला, ते सिलेक्शन झालं आणि तो चेहऱ्यावरचा आनंद मला बघण्यासारखा होता. खूप काही मिळालं मला ह्या गोष्टीची. माहीत नाही कर्मप्रतिष्ठानातून खूप काम करत राहणार आहे, पण ही जी सुरुवात केलेली आहे की ह्या युवकांना कुठेतरी दिशा देण्यासाठी जे काम केलेलं आहे ते मात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे एक माझ्याकडून चांगलं कर्म झालं. आमच्या कर्मप्रतिष्ठानच्या मेंबर्स ज्या आहेत त्या आणि कर्मप्रतिष्ठानकडून एक चांगलं कर्म झालं, त्याचाही आनंद मानते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. असाच तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करते. खूप कामं करायची आहेत अजून आपल्याला. धन्यवाद.